छत्रपती संभाजीनगरात सेवा पुरवठादार आणि महाराष्ट्र बँकेतील वादात देयके अडकलेत। राज्यातील जिल्हा परिषदांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने हे देयके अडकल्याने ग्रामीण विकास कामे सुद्धा ठप्प झालेत। सेवा पुरवठादार कंपनी आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील वादामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे आर्थिक व्यवहार अनेक दिवसांपासून ठप्प झाले। मंजूर देयके अडकल्याने ग्रामीण विकास कामे ठप्प आहेत। ऑनलाईन प्रणाली बंद असल्याने तालुका जिल्हा स्तरावर निधी वितरण होत नाही। प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असून मंत्रालय स्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती सचिन गरड यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे। राज्यभरातील जिल्हा परिषदांना अडचणी निर्माण होत आहेत, कारण त्यामागचं कारण असं आहे की जे काही देयक देणारी कंत्राटी कंपनी आहे तिचा आणि बँकेचा वाद आहे, त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदेचे व्यवहार ठप्प झालेले आहेत। माझ्यासोबत अर्थ आणि बांधकाम सभापती सचिन गरड आहेत, जाणून घेऊयात। सर, काय सांगाल? आता ही स्थिती आहे, तुम्ही काम करताय, मात्र काम करत असताना तुम्हाला म्हटलं जातं धावायचं तेवढं धावा, मात्र पायामध्ये तुमच्या बेडी आहे, काय सांगाल? नक्कीच तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, कारण 31 मार्च नंतर ह्या गोष्टीचं जे काय सगळ्यांसमोर अडचण निर्माण झाल्या ते फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद नसून महाराष्ट्रभरासाठीच ऑनलाईनचे ज्या काय बिल निघायच्या प्रक्रियेत महाराष्ट्र बँक आणि कंत्राटदाराची जी संघटना आहे त्यांच्या दोघांच्या वादामुळे जे काय ऑनलाईन प्रक्रिया थांबलेली, त्यासाठी आपण पर्यायी व्यवस्था लगेच काम थांबू नये म्हणून त्याला ऑफलाईनची व्यवस्था केलेली चेकद्वारे, पण त्याच्यात अनियमितता व्हायचा धोका आहे। कारण शेवटी ऑनलाईन असताना सुद्धा बरेच अनुचित प्रकार घडत आलेले आपण याच्या आधी बघितले आणि ऑफलाईन मध्ये त्याची शक्यता जास्त वाढती। आम्ही ह्या विषयावर ग्रामविकास खात्याला ऑलरेडी याचा पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू आहे की हे नेट बँकिंगच्या अडचणीच्या विषयी जो काय बँका आणि कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामुळे जे काय सगळेच लोक कामाच्या गतीला वाव मिळाला पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर जरी असला तर तो आपल्या एक विकासाच्या चालण्यातला एक चाकच आहे। शेवटी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कॉन्ट्रॅक्टर शेवटी हे निधी येतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर पण त्या सगळ्या गाईडलाईन फॉलो करून ज्यावेळेस त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतं सगळे टेंडर भरून आणि त्या विकासाच्या माध्यमात त्यांचा पण सहभाग असतो, तर त्यांचं काम सुरळीत व्हा यासाठी शासनाने कायम प्रयत्न करत राहिले। फक्त मागच्या 2 महिन्यापासून जे काय याच्यात अडचणी आल्या तर आम्हाला आशा आहे की बाबा हे 4-8 दिवसात हा विषय संपल आणि ऑनलाईन प्रक्रिया परत सुरळीतपणे चालू होईल। सर्वसामान्य जनतेला कुठेतरी विकासाला अडथळा निर्माण केला जातोय आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जातंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।